मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येते। मुंबईच्या लालबागचा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। फ्लायओव्हरच्या रस्त्यात मोठा गॅप पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। खरं तर 2011 मध्ये हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। तसंच काही महिन्यांआधीच या रस्त्यातील खड्डे देखील बुजवण्यात आले होते। त्यामुळे दुरुस्तीच्या कामावर देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लालबाग फ्लायओव्हरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। रात्रीच्या सुमारास लालबागचा 2.5 किलोमीटरचा हा लालबाग परिसरातील फ्लायओव्हर आहे। ज्या ठिकाणी लालबाग परिसरामध्ये 2 गर्डर ज्या ठिकाणी असतात त्या 2 गर्डरच्या मध्ये एक मोठी गॅप पडली, मोठी फट पडली आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। आणि ही जी बाजू आहे या लालबाग फ्लायओव्हर परिसरातील, ही बाजू दक्षिण मुंबईकडनं उत्तर मुंबईकडे जाणारी बाजू आहे आणि त्यामुळे पण सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही ठिकाणची वाहतूक या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही ज्या लेन आहे या फ्लायओव्हरच्या त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी मुंबई पोलिसांची टीम, फायर ब्रिगेडची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्यांच्याकडनं सुद्धा यावरती उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू केले जात आहे। मात्र स्थानिकांकडनं जी तक्रार केली जात आहे स्थानिकांकडनं की ज्यावेळी या फ्लायओव्हरचं लोकार्पण झालं त्याच वेळेपासून अनेकदा या फ्लायओव्हरमध्ये अनेक दोष होते आणि आता या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा जो गॅप आहे साधारणतः 7 ते 8 इंच एवढा या 2 गर्डरमध्ये गॅप आहे। एवढी फट या गर्डरमध्ये पडलेली आहे आणि या सुदैवानं या ठिकाणी कुठलाही अपघात झालेला नाही, कुठलीही दुर्घटना या गॅपमुळे झालेली नाही। मात्र या ठिकाणी जे या बांधकाम या उड्डाणपुलाचं फ्लायओव्हरचं करण्यात आलं आहे या बांधकामावर नक्कीच एक प्रश्नचिन्ह उभं झालंय। अजित कदमसह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई।